नमस्कार, मी सुवर्णा जोशी. 4च्या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. सुरुवातीला बातमी आहे नागपुरातून. नागपूरमध्ये काँग्रेसच्या आंदोलनाला गालबोट लागलं. आंदोलनकर्ते बॅनर जाळत असताना त्यांची पोलिसांसोबत ओढाताण झाली. या 2 पोलीस भाजलेत अशी माहिती मिळते. गणेशपेठ पोलीस ठाण्यातील कॉन्स्टेबल दादाजी जांभुलकर आणि उपनिरीक्षक प्रल्हाद शिंदे यात जखमी झालेत असं कळतंय. मेहाडिया भवन समोर आंदोलन सुरू असताना ही घटना घडली आहे. आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे यांच्याकडून अधिक जाणून घेऊया. तुषार, या 2 पोलिसांच्या भाजल्याची माहिती आहे. काय त्यांच्या तब्येतीविषयी कळतंय? आत्ताचं काय वातावरण आहे? आंदोलनासंदर्भातली काय परिस्थिती आहे? जर का बघायचं झालं तर अत्यंत धक्कादायक अशी ही घटना होती. साधारण 10:30 वाजताच्या सुमारामध्ये नागपूरमध्ये काँग्रेसचं आंदोलन सुरू होतं. काँग्रेसचे जे शहर अध्यक्ष आणि आमदार विकास ठाकरे यांच्या नेतृत्वामध्ये आंदोलन सुरू होतं आणि आंदोलन सुरू असताना अचानक काही आंदोलकांनी पोस्टर काढले आणि ते पेटवण्याचा प्रयत्न केला. ते काढलेले पोस्टर विझवण्यासाठी तिथे उपस्थित असलेले पोलीस कर्मचारी, त्यामध्ये जे गणेशपेठ पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असलेले दादाजी जांभुळकर आणि उपनिरीक्षक प्रल्हाद शिंदे हे धावले आणि त्यामध्ये आंदोलक आणि पोलिसांमध्ये जी शाब्दिक बाचाबाची आणि ओरताड झाली. त्यामध्ये जे प्लास्टिकचं बॅनर होतं ते थेट पोलिसांच्या अंगावर गेलं. त्यामुळे ते प्लास्टिकचं बॅनर असल्यामुळे त्या दोन्ही पोलिसांचे डोक्याचे केस भाजले आणि शरीरावर काही इजा झाल्या. यानंतर हे संपूर्ण आंदोलन थांबवण्यात आलं. या दोन्ही पोलिसांना उपचार करून घरी पाठवण्यात आलेला आहे. पण अत्यंत धक्कादायक असा हा प्रकार होता. थोडक्यात वाचला. जर का बघायचं झालं तर खूप मोठं आग लागली जरी नसली तरीही मात्र एक ज्या प्रकारे संपूर्ण घटनाक्रम बघितला तर एक निश्चितच प्रश्न उपस्थित केला जातो, कारण की प्लास्टिकच्या वस्तूचा पेटवल्या जातात आणि त्यामुळे कुठेतरी कर्मचारी किंवा अधिकारी भाजतात आणि पोलिसांनी विरोध केल्यानंतर देखील आंदोलक जुमानत नव्हते. आता या संपूर्ण प्रकरणामध्ये पोलीस आपली कारवाई करते. अजून तरी कोणाला अटक झालेली नाहीये. नक्की तुषार, धन्यवाद आपण ही माहिती दिल्याबद्दल. पालघरमध्ये नवं संकट निर्माण झालंय. एक जहाज खडकावर आदळलं, त्यामुळे 80,000 लिटर वाहून नेणारं जहाज जागोजागीच फुटलं. त्यातून मोठ्या प्रमाणात गळतीही सुरू झालेली आहे. याचा विपरीत परिणाम पालघर जिल्ह्यातील समुद्र किनाऱ्यालगत होणाऱ्या मासेमारीवर झालेला आहे. जहाजातून सुरू असलेल्या डिझेल आणि ऑइलच्या गळतीमुळे चिंता वाढल्यात. तोक्ते चक्रीवादळामुळे 18 मे रोजी अलिबाग इथे भरकटलेलं जहाज पालघरमधील वडराई समुद्र किनाऱ्यालगतच्या खडकावर आदळलं. तब्बल 12 दिवसानंतरही जहाज याच ठिकाणी आहे. जहाज खडकावर आदळल्यानं यातील अनेक भाग फुटलेत. परिणामी गळतीमुळे समुद्र किनाऱ्यालगत तेलाचे तवंग तयार होऊ लागले. या मोठ्या जहाजात 80,000 पेक्षा जास्त डिझेल असल्यानं हा धोका किती मोठा आहे याचा अंदाज येतो. जहाज खडकावर आदळल्यानंतर त्यातल्या 138 जणांची सुटका करण्यात आली होती. ऑइल पसरू नये यासाठी प्रयत्न सुरू आहे. 31 मे पासून 2 महिने शासनाने मच्छीमारीवर बंदी घातली असून या काळात पश्चिम किनारपट्टीवरील मच्छीमार हे समुद्र किनाऱ्यालगत जाळ्यामधून मासेमारी करत आहेत. तो मार्च डॅमेज झाल्यामुळे थोडं लिकेज व्हायला सुरुवात झालेली आहे आणि त्या लिकेजमुळे आजूबाजूचे जी मासे आहेत छोटे छोटे त्याच्यावर त्याचा विपरीत परिणाम दिसून लागलेला आहे. आमच्या माहिती जी मिळाली आम्हाला त्याच्यावर 80,000 लिटर डिझेल त्याच्यामध्ये आणि ऑइलजन्य जे काही पदार्थ आहे ते जर या 1-2 दिवसात काढलं गेलं नाही तर हे संपूर्ण समुद्रावर पसरेल आणि दातीवर ते डहाणूपर्यंत सगळा समुद्र हा पोल्युटेड होईल आणि मच्छीमारावर फार मोठी उपासमारीची वेळ येईल. मात्र हे जहाज याच ठिकाणी असल्यास याचा आणखी विपरीत परिणाम इथल्या मासेमारीवर होणार आहे. त्यामुळे इथल्या मासेमारीचा व्यवसाय बंद करावा लागण्याची शक्यता आहे. ही समस्या लवकरात लवकर निकाली काढण्याची गरज निर्माण झाली आहे. विजय राऊत, न्यूज 18 लोकमत, पालघर. तोक्ते वादळामुळे अलिबागच्या दिशेनं जाणारं जहाज भरकटलं होतं आणि ते पालघरमध्ये वडराई इथं खडकांवर आदळलं होतं. या जहाजातून आता डिझेल काढायला सुरुवात झालेली आहे. डिझेल काढण्यासाठी ओहोटीमुळे अडथळे येत आहेत. या जहाजाची हेलिकॉप्टरच्या मदतीनं पाहणी करण्यात येते. या सगळ्या विषयीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी विजय राऊत यांनी. तौकी चक्रीवादळाचा फटका जो आहे तो एका जहाजाला बसलेला पाहायला मिळतो. हे अलिबागहून जहाज जे आहे भरकटलं, कारण नांगरून टाकलं होतं. तुफान मोठ्या प्रमाणात आला होता त्या ठिकाणी, चक्रीवादळ मोठ्या प्रमाणात होतं. 4 नांगरून टाकले हे जहाज जे आहे पाठीमागं आपण बघू शकतो. ओझीचं जहाज आहे
ते जहाज जे भरकटत आलं आणि ह्याच्यावरती जवळपास 137 कर्मचारी जे काम करत होते त्यांचा रेस्क्यू करून त्यांचा जीव जे आहे त्या ठिकाणी वाचवण्यात आला होता. परंतु या जहाजामध्ये 80,000 लिटर जे आहे ते डिझेल आहे, त्या डिझेलची गळती सध्या सुरू आहे. आणि आपण बघू शकतो कोस्टगार्डचं हेलिकॉप्टर जे आहे ते ह्या ठिकाणी पाहणी करते की नेमकं कशा रीतीने काम सुरू आहे. कारण डिझेल काढणं असेल, इंजन जे आहे ते देखील चालू करणं खूप महत्त्वाचं आहे. कारण रेस्क्यू ऑपरेशन ह्या ठिकाणी सध्या सुरू आहे आपण जर बघितलं तर. कारण ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गळती जी झालेली आहे आणि आज पूर्णपणे साईडला बारीकडे करण्यात आलेली आहे जेणेकरून डिझेल जे आहे मोठ्या प्रमाणात पसरू नये ह्याचं काम देखील या ठिकाणी सुरू आहे. नाही ह्याचंच पाहणी जी आहे ते कोस्टगार्डच्या हेलिकॉप्टरमधून सध्या सुरू आहे. मोठ्या युद्धपातळीवरती या ठिकाणी काम सध्या सुरू करण्यात आलेलं आहे. जहाजावरती काही वेळापूर्वीच या ठिकाणी डिझेल काढण्यासाठी काही मशिनरी जे आहे, इंजन जे आहे, परत काही ड्रम जे आहेत हे देखील या ठिकाणी घेऊन जाण्यात आलेले आहेत. कोस्टगार्डचे हेलिकॉप्टर जे आपल्याला इथं या ठिकाणी फिरताना पाहायला मिळतात. कारण रेस्क्यू, कारण समुद्रात जे जीव जे आहेत त्यांच्या देखील जीवाला धोका आहे. कारण हे तेल गळती जी आहे ती थांबली पाहिजे सगळ्यात महत्त्वाची. आणि तेल गळती थांबल्यानंतर हे जहाज बाहेर काढण्यात यश मिळणार. कारण ह्याचं इंजन जे आहे ते पूर्णपणे पाण्यात आहे आणि ते खराब झालेलं आहे. ते इंजनचं देखील काम कसं करावं लागणार आहे. आणि आहे बघा पाठीमागं पूर्णपणे गस्त घालताना आपलं हे हेलिकॉप्टर ज्या कोस्टगार्डचं पाहायला मिळतं आहे. आणि मोठ्या प्रमाणामध्ये युद्धपातळीवर या ठिकाणी काम सुरू आहे. आणि लवकरात लवकर यातलं डिझेल काढलं जाईल आणि त्यानंतरच हे जहाज जे आहे ते बाहेर निघेल. कॅमेरामॅन आतिशसह मी विजय राऊत, न्यूज 18 लोकमत, पालघर. आणि आता सोलापुरातून एक महत्त्वाची बातमी आहे. ही बातमी एका मुली संदर्भातली बातमी आहे. सोलापुरामधून रेस्क्यू ऑपरेशन संदर्भातली बातमी. 20 तासांनंतर मृतदेह सापडलेले आहेत. नदीत वाहून गेलेल्या एका मुलीचा मृतदेह सापडलाय आणि त्याच्या व्यतिरिक्त 4 मृतदेह सापडलेले आहेत. नदीत 4 वाहून गेल्याची घटना घडलेली होती. शोध मोहिमेला तब्बल 20 तासांनंतर यश आलेलं आहे. सोलापुरातली दुर्दैवी घटना आहे. नदीत वाहून गेलेल्या 4 मृतदेह सापडलेत. मृतदेहाच्या शोध मोहिमेला 20 तासांनंतर यश आलंय. नदीत वाहून गेलेल्या 4ही जणांचे मृतदेह सापडलेत. तब्बल 10 तासांनंतर 4ही मुलींचे मृतदेह शोधण्यात पोलिसांना यश आलंय. नदीत बुडलेल्या 4ही जणांचे हे मृतदेह आहेत. स्थानिक मच्छीमार आणि सांगली इथली टीम बोलवली गेलेली होती. सांगलीतील शोध पथक लवंगी गावात दाखल झालंय. नदीमध्ये 4 मुलं वाहून गेली होती. भीमा नदीत ही मुलं वाहून गेली होती. साधारणपणे 10 तासांहून अधिक काळ लागला या शोध मोहिमेला, पण अखेर यश आलेलं आहे. आमचे प्रतिनिधी सागर सुरवसे यांच्याकडून अधिक माहिती घेऊया. सागर, काय सांगाल आपण या घटनेविषयी? अत्यंत दुर्दैवी घटना आहे खरं तर. सुवर्ण, खरं तर ही अतिशय हृदयद्रावक अशी ही घटना म्हणावी लागेल. कारण 2 सख्या बहिणी आणि सख्खे भाऊ बहीण असे 4 जी मुलं होती ती काल दुपारच्या सुमारास साधारणपणे 3:30 वाजताच्या सुमारास भीमा नदीच्या पात्रामध्ये पोहण्यासाठी गेल्यानंतर भीमा नदीच्या पाण्याचा प्रवाह वाढला आणि त्यामध्ये ही 4ही मुलं वाहून गेली. खरं तर त्याहूनही दुःखद अशी घटना म्हणजे त्यांच्या त्या 2 मुलींचे वडील स्वतः त्या पाण्यामध्ये होते. त्यांनी बसवण्याचा प्रयत्न केला, मात्र ते वाचवण्यात अपयश ठरले आणि हे 4ही मुली पाण्याच्या प्रवाहामुळे बुडाले आणि ते वाहून गेले. त्यानंतर मात्र मोठ्या प्रमाणात स्थानिक तिथले मच्छीमार असतील, त्याचबरोबर वेगवेगळे लोकांच्या माध्यमातून त्या मुलींचा आणि एका मुलाचा, म्हणजे 3 मुली आणि 1 मुलं ह्यामध्ये बुडालेले होते आणि त्यांना शोध मोहीम त्यांची जी होती त्यांचे मृतदेह शोधण्याचं काम सुरू होतं. मात्र काल त्यांना यामध्ये यश आलं नाही. पोलीस प्रशासन मंद्रुपचं त्या ठिकाणी आलं, त्यांना देखील यामध्ये यश आलं नाही. त्यानंतर आज सकाळपासून 8 वाजल्यापासून या ठिकाणी हे शोध मोहीम जी आहे ती सुरू केलेली होती. यासाठी सांगलीवरून देखील एक पथक बोलवण्यात आलं आणि त्यांनी अनेक तासांनंतर, जवळपास 20 तासांनंतर आज या ठिकाणी हे 4ही मृतदेह आहेत बालकांचे, ते या ठिकाणी पोलीस प्रशासनाने बाहेर काढलेले आहेत. खरं तर हृदय पिळवटून टाकणारी ही सगळी घटना जी आहे ती या दक्षिण सोलापूर तालुक्यातल्या लवंगी गावामध्ये घडलेली आहे. आणि सुवर्ण, धन्यवाद सागर माहिती दिल्याबद्दल. एक छोटासा ब्रेक घेऊया, लगेच भेटणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. बुलेटिनमध्ये स्वागत. मुंबईच्या खासगी हॉटेलमध्ये लसीकरण सुरू असल्याची माहिती मुंबईच्या महापौर यांना मिळाली आणि त्यांनी त्या हॉटेलमध्ये धाड टाकून सत्य परिस्थिती जाणून घेतली. या ठिकाणी हॉटेलने कागदपत्र आणि नियमांचं पालन केलंय का याबद्दल माहिती मिळू शकली नाही, पण या ठिकाणी सध्या फ्रीजमध्ये लस ठेवली असल्याचं उघड झालेलं आहे. त्यामुळे आता चौकशीची मागणी मुंबईच्या महापौरांनी केलेली आहे.
त्यांच्याशी या सगळ्या संदर्भात संवाद साधला आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे यांनी। असं खरंच काही अवैध पद्धतीने चाललेलं होतं का? इथे आल्यानंतर तुम्हाला काय आढळलं? अवैध पद्धतीने आहे की नाही अजून हे कन्फर्म नाहीये, पण ज्या पद्धतीने दिलं गेलं, जे आपल्याला आपण एसओपी मानतो, त्या एसओपी मध्ये कोल्ड चेन, ही कोल्ड चेन कुठेतरी ब्रेक होताना दिसलेली आहे। कारण हा फ्रीज हा आपल्या घरचा नॉर्मल फ्रीज आहे। त्या नॉर्मल फ्रीज मध्ये हे जे ट्रे दिसत आहेत, ह्या ट्रे मध्ये ते अँपूल ठेवले गेले असावे। त्याप्रमाणे ह्या ज्या बॉटल आहेत, ह्या बॉटल त्या अँपूलवर, म्हणजे आपण ज्याला कोल्ड आईस पॅक म्हणतो, तो न ठेवता, आणि त्याच्यामध्ये म्हणजे हे आपल्या BMCचे MOचे आहेत, ते सांगतील त्यांना इथे काय सापडलं, मी त्यांना घेऊन आले। की खाजगी एवढ्या मोठ्या प्रमाणावर जर लस उपलब्ध होत असेल तर मुंबईच्या महापालिकेच्या जे सेंटर्स आहेत तिथे लस उपलब्ध का होत नाही? मुळात सगळ्यांना आपल्याला माहिती आहे की आपल्याला येणारी लस ही केंद्रातनं येते। केंद्रातनं आलेल्या लसीचं जे काही राज्याला मिळतं, त्या पद्धतीने राज्य प्रत्येक महानगरपालिकेला किंवा त्यांच्या राज्य सरकारच्या हॉस्पिटलनं देत आहे। आपल्याकडे येताना अल्प प्रमाणात येत आहे। आत्ता मला इथे असं माहिती मिळाली की ती केंद्रातनं ज्या कंपन्यांना अलाउ केलंय, ती कंपनी केंद्रातून हे जे कोवॅक्सिन आहे, हे तर आपल्याकडे आत्ता पण नाहीये, पण हे खाजगीमध्ये मिळतंय। त्यामुळे केंद्रातून घेतलेल्या परवानगीनुसार ते इथे असलेल्या हॉस्पिटल्स, जे क्रिटिकेअर सारखे किंवा सुश्रुष्टा जे कोण हॉस्पिटल आहे त्यांना देत आहेत, ते मग त्या हॉटेलबरोबर टाईप करतायत। त्या हॉटेलच्या बरोबर टाईप करत असताना हे लक्षात येत नाही की कोल्ड स्टोरेज चेन, ज्याला जी एसओपी मध्ये दिलेली आहे, ती इथे ब्रेक होताना दिसते। ती ब्रेक झाल्यामुळे त्याचं जे ताकद आहे, म्हणजे आपण दिल्यानंतर जे वॅक्सिनचं यायला पाहिजे इम्युनिटी, ती कमी होऊ शकते। त्यामुळे परवानगी ही फक्त हॉस्पिटलला देण्यात आलेली आहे, कुठल्या हॉटेलला नाही। म्हणजे जर तुम्हाला घ्यायची असेल, त्यांच्याबरोबर टाईप केलेलं असावं ते। आणि इथे आल्यानंतर हॉटेलवाल्यांचं पण मला एक कळलं की एकटे कोण राहत असतील, ज्यांना घरी कोण नाही, त्यांना आम्ही इथे ठेवतोय। आता ज्यांना परवानगी दिली आहे त्यांनी असं टाईप करणं आणि मिळाली जरी असेल तरी महानगरपालिकेला कळवणं हे बंधनकारक असायला हवं। म्हणजे आपण पाहतो की पुन्हा एकदा लसीकरणाच्या मुद्द्यावरून केंद्र सरकार आणि राज्य सरकार अशा पद्धतीने एकमेकांच्या समोर ठाकण्याची शक्यता नक्कीच निर्माण झाली आहे। आणखी एक महत्त्वाचा मुद्दा, जर टायअप हे हॉस्पिटल बरोबर झाले असेल तर मग त्यात खाजगी हॉटेलमध्ये जाऊन अशा पद्धतीने लसीकरण केलं जात असेल तर ते कितपत योग्य आहे? व्हिडिओ जर्नलिस्ट उमेश गोविलकरचा, प्रणाली कापसे, न्यूज 18 लोकमत, मुंबई। इथे या बुलेटिनमध्ये थांबतोय। वेगवेगळ्या घडामोडी आपण पाहणार आहोत। एका छोट्याशा ब्रेकनंतर एका स्पेशल शोसह पुन्हा भेटणार आहोत। पहा फक्त न्यूज 18 लोकमत।